पण आपल्या ज्ञानाला सेवाभावाची जोड देऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य पोहोचवणे ही खरी मानव सेवा. गेल्या 12 वर्षांपासून महिला आरोग्य सेवेसाठी अविरत कार्यरत, ग्रामीण, वाडी तांडा आणि ऊसतोड कामगार महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या, ॲनिमिया, कर्करोग, मासिक पाळी आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या डॉक्टर प्रियांका राजेश राठोड यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्ते, मी डॉक्टर प्रियांका राजेश राठोड. मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सह्याद्री हॉस्पिटल उदगीर येथे कार्यरत आहे. मागील 12 वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देत आहे. विशेष करून मला जी आधीपासून तळमळ आहे ती ग्रामीण भागातल्या महिला मुलींसाठीची जी तळमळ आहे ती मला उदगीर या ठिकाणी घेऊन आलेली आहे. माझं शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झालेलं आहे. वैद्यकीय अधिकारी म्हणून मी फुलंब्री येथे कार्यरत होते. तसेच त्यानंतर मी पुण्यामध्ये देखील 3 वर्ष जिल्हा रुग्णालय पुणे येथे कार्यरत होते. त्यानंतर आमच्या सरांनी, माझ्या मिस्टरांनी आम्ही निर्णय घेतला की आपल्या शिक्षणाची सुपर स्पेशलायझेशनची गरज ही ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. इथे बराचसा समाज हा अजूनही ऊसतोडीला जातो, मजुरीला जातो आणि येथे महिलांची परिस्थिती ही फार बिकट आहे. आता ग्रामीण भागामध्ये मी जे अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यावरून तर असं महिलांची आर्थिक स्थिती ही फार बिकट असते. म्हणून सह्याद्री हॉस्पिटलच्या रूपाने आम्ही त्यांना उत्तम अशी आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि ही सेवा अत्यल्प दरामध्ये देणे हा आमचा मुख्य हेतू असतो. मला समाजसेवेची देखील खूप आवड आहे. मी अनेक संघटनांशी निगडित आहे. इनरव्हील क्लब ऑफ उदगीर, उदगीर स्त्री आरोग्य संघटना, असोसिएशन ऑफ वुमन मेडिकल्स ऑफ इंडिया या सर्व संघटनेमध्ये मी कार्यरत आहे. या सर्व संघटनेतून आम्ही समाजसेवा, जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. या संघटनेद्वारे आम्ही 100 मुलींना मागे HPV ही कर्करोग प्रतिबंधक लस मोफत दिली. तसेच अनेक शाळांमध्ये आम्ही सॅनिटरी पॅड, शालेय साहित्य, गरजू विद्यार्थ्यांना योग्य ती आर्थिक साहित्यिक मदत आम्ही करत असतो. आता सह्याद्री हॉस्पिटलद्वारे आम्ही जास्तीत जास्त महिलांना, मुलींना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि माझ्या या समाजसेवेची, माझ्या कार्याची दखल एकमतने घेतली आहे. याबद्दल मला खरंच खूप आनंद होत आहे आणि मी खरंच एकमत ग्रुपचे खूप आभार मानते आणि माझ्या कार्याची दखल घेतली याबद्दल धन्यवाद.